मग मी एक ते पैशांमधनं मी एक गाडी घेतली. पैसे मला कमी पडत होते, पैसे कमी पडत होते तर त्यावेळेला मी काय गाडीचं काय बोललो, पैसे कमी पडले. किती कमी पडले? बोल 10,000. मग ठीक आहे, मी देतो सर तुला 10,000. आणि माझा तुम्हाला सांगतो का, जेव्हा माणूस जोडतो ना मी, होता असं लवकर नाही तुटत तो. 19 महिने होते. म्हणजे तुम्ही जेल पण भोगलेली आहे. हो, 19 महिने तिथे होतो ना हो. आणीबाणीमध्ये. पण ह्या 7वीमुळे मला तिथेशी त्या ह्याच्यात जावं लागलं. 7वी तू चेअरमन सेक्रेटरी हो, तात्यांना आपण चेअरमन करू. 7वी माझ्या तोंडाकडे बघायला लागलं, तुला व्हायचं सेक्रेटरी, व्हायचं असेल तर तू नाही बोलतो, तू ठरवशील ते. तो अच्छा, त्यांनी ऐकल पण ऐकल तुमच्याकडे जो ऐकल तेव्हा त्यांनी सांगावा मी खरा बोललोय का खोटा बोललोय ते. तर बोलतो तू ठरवशील ते. मग बोलू मला तुला चेअरमन करायचं आहे. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. नमस्कार, गजाली कट्ट्यात सर्वांचं स्वागत आहे. गजाली कट्ट्यात आज आपल्या सोबत आहेत वाशिम शहराचे प्रसिद्ध उद्योजक विलासतता बाळू धोंडू जगे. स्वागत आहे आपलं गजाली कट्ट्यावर. नमस्कार. आपण आज यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांचा पूर्ण जीवन प्रवास कसा झाला, ते सुशीचा बाळ्या ते बाळू शेठ जगे ते कसे झाले त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल आपण, आपला प्रवास कसा झाला? आपण पहिले सुशीच्या बाळा म्हणून फेमस होते आणि आता सुशीच्या बाळ्यापासून आता आपण बाळू शेठ जगे झालात, काय सांगाल? ते माल आणून तशी टाकलं. डेपोच्याकडनं साहेबांनी माझ्यावरती मेहरबानी केली. पवार साहेबांनी. पवार साहेबांनी, आमदार आमचे काय, तर त्यांनी गोविंदराव भाऊ पवार. भाऊ पवार यांनी मग तो माल आणला, इकडे टाकला. मग जेव्हा भाव वाढला, वजन वाढला, पाऊस पडला, वजन वाढला, हे सगळं झाल्याच्या नंतर माल विकला. मग मी एक ते पैशांमधनं मी एक गाडी घेतली. ओके. तर त्यावेळेला हा दिलावर पण माझ्या बरोबर होता, चांदशेट होते, मधू उघडे होता, काय आहे आमची ही मैत्री आमची. तर मग त्यांच्याबरोबर गाडी घ्यायची. पैशाचा थोडासा प्रॉब्लेम होता मला, काय पैशाचा प्रॉब्लेम होता. तर आम्ही जे काय जेवढे होते तेवढे तसे दिले आणि मग घरी आलो. त्यावेळेला बेरेसाहेब सरपंच होते. तर म्हणतात काय गाडी, तेव्हा विठ्ठल गोविंद बैरे. हो हो. तर बोलतात गाडीचा काय झाला? बोललो साहेब गाडी घेतली, झाला व्यवहार सगळा, येईल तो. त्याला इकडे माहीत पडला या सुभा आप्पाच्या वडिलांना. तर तेव्हा पितृपक्ष चालू होता. मला बोलतात घेतली गाडी ना, आता हे पितृपक्ष संपू दे मग गाडी आण. काय? अच्छा अच्छा. हा, तर ते काय बोललो, काय झालं पितृपक्षाला? मी आता इथनं कुठे चाललोय समजा, आणि काय एखाद्या पिशवीमध्ये काय रुपये पैसे भेटले तर मी पितृपक्ष संपाची वाट बघणार आहे का? बरोबर. मी असं अण्णांना सांगितलं. पण ते वडीलधारी म्हणून मी जास्ती काय बोललो नाही. फक्त जे मला तेवढा सांगितलं. पण त्यांना पण मी खूप मानायचो, आप्पांच्या वडिलांना. तर मग त्यांनी मी न सांगता त्यांना गाडी आणली. ती पैसे मला कमी पडत होते, तर त्यावेळेला मी काय गाडीचं काय बोललो, पैसे कमी पडले. किती कमी पडले? बोल 10,000 रुपये. मग ठीक आहे, मी देतो सर तुला 10,000 रुपये. त्यांनी दिले मला. भेरे साहेबांनी 10,000 तुम्हाला त्यावेळेला दिले. क्या बात आहे. दिले ना. जे हा कशाला नाही ना, आहे वस्तुस्थिती खरं तर मला मी पण परत दिले त्यांचे. काय तर मग असा कॅनेलचा डबर पडलेला असायचा, तो उचलायचा, तो लोकांच्या घराबिरांना टाकायचा. म्हणजे मग तुम्ही नंतर सप्लायर झाले, म्हणजे सप्लाय मटेरियल सप्लाय. हो हो. इकडं हे मालकी पण तोडायचं काम चालू चालूच होतं. तो पण चालू ते हे चालू केला. त्याचा करता करता चांगल्या प्रकारे काय तर ती ट्रक घेतली. एका आता मुबलक डबर पडलेलं होतं कॅनलचा. काय खऱ्या अर्थाने एक गोष्ट बोलायला नाही पाहिजे, पण जे काय आता ते झालं, वर्षांवर्षाची गोष्ट आहे ती. मग नंतर मी रॉयल्टी पण काढायला लागलो बादशाची. म्हणजे आधी तो असंच तुम्ही तसाच उचलायचो आणि इकडे घरवाल्यांना ते विकायचो. बरोबर. मग नंतर ती गांधीची क्रेशर होती, मग गांधीला विकायचो क्रेशरला, जिंदलच्या बाजूला तिथे. असं काय आपण ते होत गेला, करत गेलो आपण आणि चांगल्या प्रकारे केला. मग मला तिथे आपण ते मालक्या मुरवडमध्ये जेव्हा घेतले तर इथे टोकावड्याच्या तिथेशी एक सूर्यरावांचं गाव आहे. काय त्या गावाचं नाव? सायला. तर सायल्याचे इथे कोशिंबड्याला नातेवाईक.
तर त्याच्या मी कोशिंबड्याला पण मालकी तोडला त्या पिवळीच्या पुढे तिकडे. ओके. तर तिथे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कोण माणूस आहे, मग तो माणूस चांगला आहे, तुमच्याशी व्यवहार झाला, रुपया ठरला, 12 आणे देणार, 4 आणे माल जेव्हा गाडीत टाकायच्या अगोदर देणार, मग गाडीत माल भरणार. म्हणजे व्यवहार सगळा क्लिअर क्लिअर, एकदम एकदम क्लिअर. काय आणि शेतकरी बघा जागा, पैसे पण आपल्याला रोकडे मिळतात आणि भाव पण चांगला द्यायचा, भाव पण चांगला द्यायचा. आता मला माहिती आहे ना, तर शेतकऱ्याचं बाजार काही रात्री सुनसान असते आणि जर कोणी एक झाड तोडायला गेला आणि त्याला जर आवाज आला तर तो झोपेतून त्याची मैल 2 मैल 3 मैल तो त्या मालकीमध्ये जातो आणि मग त्याची मान मुस्कटायची आणि दुसऱ्या लोकांची भरी करायची. त्या माझ्या बुद्धीला पटत नव्हता, म्हणून ते काय मी बाकीचे करत नव्हतो. म्हणून आणि चोऱ्या पण आपण करत नाही, म्हणून मी 2 पैसे त्यांनी ते सगळं तिथला माझा रेकॉर्ड ऐकल्याच्या नंतर मी जेव्हा त्या पांडूच्या घरी आलो होतो, सुनील पोरगा गाडी चालवतो बघ पिकअप, त्याच्या घरी आलो जेवण्याकरता. डबा न्यायचो मी, दुपारी जेवायला आलो त्याच्या दिवशी, कधी भाजी जी काय त्याच्याकडे असली तो बिचारा द्यायचा पण आपल्याला. आणि तो तिथे माझ्याकडे राखणदार पण होता. आता मी रोज काय तिकडेशी जाणार येणार किंवा काय, बरोबर, तर राखणदार पण होता, 2 पैसे त्याला पण देत होतो. तर अशा पद्धतीने त्यांनी दुपारी आलो तर माझी भेट घेतली तिथल्या त्या सूर्यरावांनी. मला म्हणतात, आमच्याकडे येता का तुम्ही मालकी सोडायला? हो हो, साहिल्याला. बोलो येईल ना, का नाही येणार, मला काय धंदा करायचा आहे, व्यवसाय धंदा करायचा, 2 पैसे कमवायचे. तर मग बोलता कधी याल तुम्ही? तर मी त्यांना काहीतरी टायमिंग सांगितलं. मग आपली ती HD होती, ती काढली HD, गेलो तिथे पण मला चांगला धंदा झाला, चांगले पैसे मिळाले मला तिथे सुद्धा. मी सांगतो ना, माती हातात घेतली सोना झालेला आहे. काय ह्याच्यानंतर तुम्ही मध्ये तुम्ही बघितलं तुमच्याकडे क्रशर पण होते ना? क्रशर होती. क्रशर पहिले पहिले नाही आता वळलो म्हणजे का ती क्रशर गांधी चालवत होता भाड्याने, तर गांधीला डबर मी देत होतो. ओके. त्यावेळेला काहीतरी 240 रुपये एका फेऱ्याच्या मालाला मिळत होते आणि लेबरला काहीतरी 30-40 रुपये देत होतो. त्याच्यामध्ये डिझेल पण स्वस्त होता, चांगले पैसे मिळत होते, मेहनत करायचो, कष्ट करायचो. तर गांधीने ती क्रशर सोडली क्रशर. तर मग काय करायचं, मग आपण चालू आहे ती क्रशर. मग मी चांद शेटला घेतला. बोलो शेट, ती माझ्या क्रशर गांधीने सोडले, तर मला काय तेवढा मुंबईमधला काय हे नाही, तर चला आपण जाऊ त्या ह्याच्याकडे पंजाबीकडे. रमेश पंजाबी खन्ना कंपनीचा तो मॅनेजर होता, MS खन्नाचा. बोल चला आपण जाऊ. तर बोलो तुमच्या त्याची ओळख पण आहे, कारण शानशेटचं सेंटर तिथे बाजूला होतं. मग आम्ही तिकडे गेलो तर मग भाड्याने ठरला आमचा भाडा, डिपॉझिट त्याला पाहिजे, क्रशर भाड्याने घेतली आणि आपण त्याला डिपॉझिट दिली आणि चालवायला लागलो क्रशर. मग 1 गाडीची 2 गाड्या झाल्या, 2 गाडीच्या 3 गाड्या झाल्या. वाढत गेला बसलो. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिथे हात घातला सोना माती घेतली असतात तरी उडून बघितलं सोना. तर अशा पद्धतीने ते आपण ते करत असं यश संपादन करत हो स्टेप बाय स्टेप. रिव्हर्स कधीच नाही आलो. फक्त एक वेळा वीट भट्टीमध्ये आलो. भातसाईला मी वीट भट्टी टाकली होती, पहिल्यांदाच होता ते. तर तिथे अनुभव नसल्यामुळे, मातीचा अनुभव नाही, कच किती वापरायची, तूस किती वापरायचा ते माहिती नसल्यामुळे पहिली भट्टी माझी फेल गेली. मला एका माणसाने तिथे चिडवला, पण तो पण वीट भट्टीवालाच होता. चिडवला, नाव नाही सांगितलं तर गेला विचार. तर बोलतो हे सगळ्यांचे धंदे नाहीत, तुम्हाला डिवचलं. हा डिवचला. बोलू ठीक आहे, मातीतला पैसा मातीत काढेल, तेव्हाच बाळूजगी नाव सांगेल. ओके. काय आणि मग पुन्हा ह्या बाजूला जी नदीच्या भट्टी होती, मी मग पलीकडे त्या बाजूला नेली ती भट्टी. तेव्हा ब्रिज तो झाला होता, हा पलीकडे नेली. मग ती तशी निव्वळ ते वीट भट्टीचं केली. मग पाणी आहे बाजूला, सगळा काय पंप आहे आपल्याकडे, मोटार पंप आहे. तर लाईट पण होती तिथेशी, आज पण आहे तिथेशी लाईट. तर मग तुम्हाला सांगतो का भाजीपाला लावायला लागलो. अरे बापरे, भाजी शेतकरी बनलो तिथे. भातसाईची लोक सांगतील आज पण तुम्हाला, आज सुद्धा सांगतील भातसाईची लोक. काय
का ते पण तो बाळू गवंडी म्हणून आहे, काय मिस्त्री काम करायचं, गवंडी काम करायचं, त्याची जागा माझी पण नाही, मस्त. जागा त्याची. मग त्याला भाजीपाल्यामध्ये पार्टनर तो. अच्छा, ओके. हा, का बाबा तुला माहिती आहे ह्याच्यातली. आता विटेची मी गेलो एक वेळा खड्ड्यात, बघूया पुढे. तर मग आम्ही भाजीपाला तिथे ह्याच्यामध्ये करायला लागलो, पार्टनर मध्ये. काय खर्च होईल तो वजा नंतर करून. त्या वीट भट्टीमध्ये यश आलं का तुम्हाला? हो 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 हो, चांगला यश, चांगला यश. म्हणजे रायाचे व्यापारी आले माझ्याकडे तिथे, आणि अशीच आंब्याची सीझन चालू होती. त्यांनी बिचाऱ्याने पिशव्या आंबे आणले होते. आणि तिकडे मुंबईचा आपल्याला काय माहित नव्हतं, मुंबई कल्याणचा. तिकडे जे विटांचे कंस्ट्रक्शन चालू झाले होते, जे भाव वाढले होते विटाचे तिथे, का मला विचारलं वीट देता का तुम्ही. मी देण्याकरता ते बनवले. बरोबर. बोलतो काय भाव देता. मी त्यावेळेचा त्याला भाव सांगितला, आणि त्याने लगेच पैसे काढले आणि दिले, आणि सगळी वीट मला पाहिजे. आता पैसे दिले त्यांनी, माल द्यायचं आहे. नंतर मला माहित पडलं का तिकडेशी विटेचा भाव गगनाला भेटला. हा, तर आपण त्याच्याशी बेमानी नाही केली की तुझी वस्तू ती घेऊन जा तू. दुसरा माल नाही मी नंतर त्याला दिला. त्याने होता तो बिचारा वारला तो पण नंतर दोस्ती झाली. नंतर त्याने मला भाव पण वाढवत गेला, दिलाय चांगल्या प्रकारे रेट. म्हणून नंतर तो तुमच्या जॉईंट व्हेंचरच झाला. हा, चांगला झाला, आणि तुम्हाला रेट पण दिला. आणि माझं तुम्हाला सांगतो का, जेव्हा माणूस जोडतो ना मी, होता असं लवकर नाही तुटत तो, नाहीच तुटत. तुटला तरी पण संजय झाला मी सांगणार 1-2 वेळा, कारण बाबा काय झालं माझ्याकडनं, चुकलं असेल तर सांग, माफी मागेल, ती ताकद आहे बाळूशेठची. मग तो रस्त्यावरचा का नाही माणूस असतो. बरोबर. आणि चुकलो नाही तर मग नाही कोणाचं काय. तर ते असं आमच्या मित्रमंडळीमध्ये पण असं व्हायचं ते. तर अशा काही गोष्टी बऱ्याचशा. तर नंतर तुम्ही मग इकडे परत तुम्ही ते मार्बलची तुमची 2-3 दुकानं झाली. हो, मार्बलचे त्या व्यवसायात कसे उतरले ते तुम्हाला सांगतो. मध्यंतरी तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात पण गेलात, या सगळ्या गोष्टी. हो, तर हे जेव्हा ग्रामपंचायत मधला आमचा टर्म संपला, मग दुसरी बॉडी आली. मला बेरे साहेब म्हणत होते व्हा तुम्ही. तर एक आमचं इथला आहे आता, ते काय बोलायचं, मग त्याला नितीश भुसारी मागत होता त्यावेळेला. म्हणजे नाव घेतो तो, कधी ऐकेल तर तो बोल खरा आहे किंवा खोटा बोलतोय. मग गौरू नानाच्या दिदीची आमच्या मिटिंगी व्हायच्या, तर तो बोलत होता मला यावेळेला शेट संधी पाहिजे. भुसारी, निश्चित भुसारी, मेडिकलवाला. आणि हा रोठे एक भडवा तो मागत होता, सुरेश रोठे. मी निधीला सांगितलं, बोलू काय त्याची काय हे नाही, आपल्याला तुला खरोखर काय गावासाठी करायचं असेल, लोकांसाठी काय करायचं असेल तर तू नक्कीच. पण असं तो उड्या मारतोय ना, ठीक आहे, जाऊ दे, पुढच्या वेळेला तू काय कशाला आपसामध्ये पाहिजे. तर त्याला आपण हे केलं. तेव्हा एकच होता, इकडचा 2 वाड्यातले होते आमच्या. तर त्याला दिल्याच्या नंतर आता त्याला निवडून आणायचा बोलला तर थोडेसे लोक नाराज होती तिथे. काय मग मी लोकांना हातबीत जोडून सांगितलं, बाबा मी असंच समजा, तुमची जी काय कामं असतील, जी काय तुमची कामं असतील, असं समजा की मला सांगा, मी करून देणार तुमची कामं, ती जबाबदारी माझी. असं करून त्याला ते निवडून आणला. सगळं काय केलं. तर त्यांनी काय दिवे लावलेत ते मागे मी एका याच्यामध्ये बोललेलो आहे, कदाचित नाही मोबाईलमध्ये नाही बोललो मी, त्या कोणाकडनं तरी ती टाईप करून घेतला, त्याच्यात बोललो. त्यांनी सरळ ते तुमचा RPIचा ऑफिस आहे त्याच्या तिकडे पुढे 2 गाले बांधले. असे आम्ही घरात असं आम्ही म्हणजे तो ग्रामपंचायत सदस्य असताना त्यांनी ते गाळे बांधले तिथे, काय अतिक्रमण करून. आणि घराला पण हरकत नाही, कर तू, स्वतःसाठी नको करू. मग गावातले कोण पोरं जर 2 फिरतायत, बेकार फिरतायत, मग हे तू काय करायला फिरतो रे बेकार. कोणी पण असेल, कुठल्या जातीचा, धर्माचा, समाजाचा काय घेणं देणार नाही. चल जा, बस तिथे, तुला एक जोड, आणखीन एक पोरगा घे, 2 जण तिथे काय कमवा, खा, चटणी भाकर, पण ही बेकारी सोडून द्या. आणि बेकार पोरांनाच ते करून द्यायचं असते, चांगल्या पोरांना करून नसते द्यायचं, कारण ते थोडासा बेकारीतून बाहेर निघतील. तर असं त्यांनी करायला पाहिजे. आत्ता चालू मॅटर आहे, तुम्हाला सांगतो, चालू. तर असे तुम्ही म्हणजे
शैक्षणिक क्षेत्रात कसे उतरले? शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्या विकास मंडळात तुमचं बरं, कसं काय? ते पण सांगतो तुम्हाला. माझं शिक्षण 4थी आहे, दाखला माझ्याकडे 5वीचा आहे. तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझा एक मित्र होता आज नाही, विठ्ठल प्रकाश सातवी. हा. तर त्याला चेअरमन करायचा असा आमचा दोघांचा, भेरे साहेबांचा ना माझा ठरला होता. कारण एक चूक थोडीशी कळत न कळत ती माझ्याकडनं झाली होती आणि त्याला ती भोवली होती. म्हणजे 4-5 महिन्याकरता विद्याधर जाधव झाले बघा हो हो चेअरमन त्यांना केलं. ती गोष्ट त्याच्यातलीच आहे, त्याच संदर्भातली आहे. तर मी मग नंतर मला ते झाला, तो पण काय परका नाही विद्याधर, त्याने पण मला चिकारवडा म्हणजे मदत करतच आलेला आहे तो. तर बोलो तो त्याला करा. आणि आम्ही किनवलीला एका शाळेमध्ये गेलो होतो. मी त्यांचा सारथी मोटरसायकल मी चालवायचो आणि भेरे साहेब पाठीमागं बसायचो. तिकडनं येताना रामूच्या धाब्याच्या दिवशी थोडा पाऊस लागला आम्हाला. पाऊस लागला तर तिथे एक शिदाचं झाड होता. तर त्या शिदाच्या झाडाखाली थांबलो मी. तिथे पण साहेबांकडे शब्द घेतला. आम्ही दोघेच होतो. हो साहेब, तुम्ही माझी कबूल केलाय आणि आता ते वेळ जवळच चालली आहे का, आपल्याला त्याला करायचं आहे. आणि मी त्याला बोलले का मी साहेबांची मंजुरी घेतली म्हणून तुमचं नाव सांगितलं त्याला. विठ्ठल कुका सातवी. हा, विठ्ठल सातवीला सांगितलं. काय भेरेना सांगितलं का विठ्ठल सातवीला आपल्याला ते बनवा म्हणून चेअरमन. आणि ते कबूल पण त्यांनी केला होता. म्हणून मी याला पण सांगितलं. याला सांगितल्याच्या नंतर इलेक्शन झालं. जगदीश शृंगारपुरे सेक्रेटरी झाले. जगदीश शृंगारपुरे सेक्रेटरी झाला तर बोलू सातवी आता याला चेअरमन करतील. तर निश्चित आहे, भाऊसाहेबांची त्याची घरात मिटिंग झाली. तर मिटिंगमध्ये बरेचशे लोकांच्या बोलण्यात आला का नाही बेरे तुम्हीच चेअरमन व्हा. काय तर साहेब बोलत नाही का, मी बाळूशेठला शब्द दिलाय का सातवीला करायचं आहे म्हणून, असा मी शब्द दिलाय बाळूशेठला. तर तसे काय म्हणत नाही किंवा काय तसं चित्र दिसत नाही. तिथे काही सांगितलं नाही तसं काय नाही. पण मी बोललो साहेब आपल्याला सातवीला करायचं आपल्या दोघांमध्ये. त्या मिटिंगला तुम्ही पण होते? होतो ना. तर बोलू ते आपल्या दोघांचं ठरलेलं आणि एक वेळा नाही 2-4 वेळा झालेली ती गोष्ट. तर बोलतात ही लोक, आता लोक बोलल्याच्या नंतर मग मी काहीच नाही बोललो. मी सातवीला सांगितलं उठ. तो ऐकेल तेव्हा खरा सांगतो का खोटा सांगतो ना, त्यांनी भडव्यानी सांगावा ना. बोला उठ. आम्ही दोघंच निघालो. तिथून निघालो तेव्हा मी गावात राहायचो. तर रस्त्याला येता मी त्याला सांगितलं उद्या राजीनामा दोघांचे पण द्यायचे. तो कमिटीवरती तो आलेला होता. तर बोललो माझा पण राजीनामा दे सर्वसाधारण सभासदाचा, तुझा त्या कमिटीवरचा राजीनामा दे. आणि माझा सोसायटीमध्ये मी निवडून आलो होतो 18 गावातून, गावपाड्यातनं 18 गावातनं निवडून आलेलो. तर बोल त्याचा पण राजीनामा. बोल मला ते लिहिता येत नाही, तू लिहिणे तर तुझ्या पोराबिरांना कोणाला तरी सांगते लिहा, मी फक्त सहीचा मालक आहे. तर त्यांनी सकाळी आणले ते काय. तर मला म्हणतो काय रे, जातानाच मला बोलतो अरे मुठे गेलाच घरी, भाजी पाठवू का तुला. काय बरोबर पाठव ना मुठ्याची भाजी. मला जे आवडीचे काय काय आयटम असतात तर त्याने ते पाठवून दिले. आणि तिथनं आम्ही ते रागात आलतो आणि इकडचे पण राजीनामे दिले आणि सोसायटीचे पण राजीनामा दिल्याच्या नंतर एक असं मुठे खाल्ले. पुढे काय झालं मधलं जाऊ द्या. तर ते दिल्याच्या नंतर सातवीचा राजीनामा पास केला तुम्ही. अच्छा. आणि माझा राजीनामा पास करत नाही तो. नाही बोलतो तुझा राजीनामा जगेचा बाळूशेठच बोलत, त्याचा राजीनामा आपल्याला घेता नाही, पास करता पण नाही तो, असे विठ्ठल भेरे म्हटलं. हा म्हणाले तिथे. आणि याचा केला पास. मग याचा पास करून थोडासा मग त्या रंगनाथ काठोळीनी थोडीशी गेम केली. मग भेरे साहेबांनी त्याला याच्या जागेवरती कॉप करून घेतला रंगनाथ काठोळीला काय. आणि माझा तो सर्वसाधारण सभासद तो माझा तसाच ठेवला. मग तिथे सोसायटीमध्ये राजीनामा दिला. मी दिला तर पुन्हा पास केलाय का नाही केलाय हे पण बघायला नाही गेलो ना विचार. त्या दिवशी राजीनामा दिला त्याच्यानंतर ती बॉडी संपे परत मी त्या सोसायटीमध्ये पाय नाही ठेवला. तो आमचा शब्द असतो
काय दिलेला शब्द एकदा ते शब्द दिला गेला तो गेला. संपला, तो शस्त्र असतो एक वेळा बाहेर निघाला केला काय. आणि मग त्याच्या आधीची तुम्हाला पुन्हा गोष्ट सांगतो, तिथे तर नाहीच गेलो. पुन्हा तुम्हाला सांगायचं राहिलं, ते 2 किलोचा जे तांदळाचा होता आणि मग 75ला आणीबाणी लागली. याचा थोडक्यात मग तुम्ही कसा फिरवायचा किंवा कसा करायचं ते करा. मग मी कधी कधी आता मी विसरतोय, पण कशाला खोटा बोलून, आता आठवण आली म्हणून सांगतो. तर त्या आणीबाणीमध्ये मला इसाक शेखला आणि चांद शेखला नेले दोघांना आणीबाणी. आणि तिकडनं शहापूरवरनं सूर्याजी आप्पा, मधू शिंदे आणि पप्पू सरदार वरती पंडित नाक्यावरती तो हॉटेल होता त्याचा, ते तिथनं तेच तिघांना उचललेले. यांना दोघांना उचलले. मला लागली चावल का तुझा पण नंबर आहे. ओके तर मी पळालो तर वज्रेश्वरीला पळालो, वज्रेश्वरी तिकडे काय. तर तिकडे पळालो तर मग त्यांनी शेवटी पोलीसच त्यांनी काढला, मला उडकून आणला, टाकला जीपमध्ये, नेला, सगळे पेपर तयार केले, नाशिकला नेलं आणीबाणीमध्ये. तिथं पण आम्ही 19 महिने होतो. म्हणजे तुम्ही जेल पण भोगलेली आहे. हो, 19 महिने तिथे होतो ना आणीबाणीमध्ये. मग ते झाला. मग तिथे कधी सोडणार. मग तिथे मोहन धारिया वगैरे मोठे मोठे पुढारी पण होते. मग त्यांनी ते पेपर त्यांचे ते चालू होते सचिवालयामध्ये. मग त्यांनी ते हे करायला लागले. तर मग त्यांनी तयार केले का आपल्याकडे कोणी असे उपोषण करण्याला बसणारे आहेत का जेलमध्ये. आणि ते पण जेलमध्येच होते, हे लीडर पुढारी लोक पण ना. मी झालो तयार उपोषण करायला जेलमध्ये. आणि मग ते म्हणतात का तुला सरकार मरून देणार नाही काय, तू बसतो म्हणतो ना, फक्त तू जिद्द ठेव. बोलतो आम्ही पेपर सगळे रंगवले. भले ठीक आहे, काय केलं आम्ही, गुन्हा काय केला तो सांगा, आणि गुन्हा काय केलाय तर त्याच्या आम्हाला शिक्षा कोर्ट देईल ना. बरोबर, कोर्ट आहे. तुम्ही सांगत पण नाही कवा चल बाबा मला 2 महिने ठेवतो का 4 महिने ठेवतो. आम्हाला 1.5 वर्ष झालं इथेची काय. तरी त्यांनी ते सगळं म्हणजे आता ते काय हुशार लोक दी. आणि मग त्यांनी सांगितलं. मग तो एक माझ्या जोडीला हा होता आपला हिरा, आदिवासी होता म्हणजे तो पण माझ्या जोडीला बसला उपोषणाला. आणखीन काय बाहेरचे दुसरे अजून कुठले होते. तर आमचा एक तो 10-12 लोकांचा ग्रुप झाला उपोषणाचा. बसलो तर काही लोक गळली त्याच्यातली. म्हणजे गळल्याच्या नंतर ते बाजूला झाले. आपण थोडासा हट्टी स्वभाव असल्यामुळे मी टिकलो तर माझी तब्येत बिघडली. आणि आपण मरण उपोषण केलंय का नाही, मग तिथे काहीच घ्यायचं नाही, औषध पाणी काहीच नाही घ्यायचं. म्हणजे तिथे माझ्यावर तिथे बळजबरी करायला लागले का सिलाईन लाव, ते इंजेक्शन अमुक नाकात नळ्या बेळ्या टाकायला काय ते नखरे करायला लागले जेलमधली लोक काय. तर यांनी सांगितलं तुला नाही घ्यायचं ना, तू नको घेऊ, पण तुला मरून देणार नाही. तब्येत जास्ती खालवली, मला तिथनं उचलला. माझा रेकॉर्ड आहे का ते, तिथनं उचलला आणि नाशिक जेलमधनं उचलला आणि सिव्हिल हॉस्पिटलला नेला नाशिक. उपोषणातच तुम्हाला उचललं? हा, उपोषणामधनं. आणि सिव्हिल हॉस्पिटलला नेल्याच्या नंतर तिथे पण डॉक्टर लोकांच्या बळजबरी चालायला लागल्या. मी आपला सगळा उडी आणि ते नव्हतो हे करत. आणि काय मला वाटतं 2-3 दिवस असेल तिथे मी सिव्हिल हॉस्पिटलला. आणि इकडे सगळी अख्खे जेल उघडून टाकले. मग मी नाशिक जेल सिव्हिल हॉस्पिटल मधनं सुटलोय. अच्छा, मी रिलीज जो झालो ना तिथे पण रेकॉर्ड आहे माझा. नाशिक सिव्हिल हॉस्पिटलला त्या 77 सालचा 77 सुरुवातीचा 77 75ला लागली. 75लाच मला उचलला टाकला होता. 18-19 महिने काढले होते आम्ही. हे 4 निसा अगोदर सुटले होते, थोडी लोक सोडत होती. तर अशा परिस्थितीत झालं सगळं. आत्ता पण थोडासा वेगळ्या ट्रॅकनी जातो मी. बऱ्याचशा ग्रामपंचायतमध्ये पण लोकांनी आत्ता पण मला निवडून दिलंय. बघूया काय होते. धंदे केले मी फार सगळीकडं. आणि तुम्ही
हे नाही सांगितलं मार्बल लाईनला कसे काय आले? मार्बल लाईनला. आता मार्बल लाईनचा बोलला तर मी थोडासा बांधकाम पण करायचो, बिल्डिंग अच्छा, म्हणजे ठेकेदारी करायची, ठेकेदारी करायचो. कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे. मग तिथे जे मटेरियल लागायचं तर मी तिकडनं आणायचो शहाडहून. ओके. शहाड स्टेशनच्या बाजूला मार्केट आहे तिथे, तिथून आणायचो. आणि मग इथे आपल्या याची डेव्हलप चालू झाला. मग चालू झाला तर ते अनिल भाई समजा माझा भावासारखा जायचो, लहान भावासारखा. पुन्हा अनिल भाई मानिवडे, अनिल मानिवडे, हा ते. आणि हे जे बाकीचा तुमचा गुरुनाथ काठोळे बिटोळे, हे जे इथले बिल्डर लॉबी जी होती, मी त्यांना जाऊन भेटलो. तुम्ही मला कुठून आणतात? तर ते बोलतात आम्ही कल्याण नेतून येऊन आणतो. त्यावेळेस इथं सोर्स पण नव्हता, इथे नव्हताच, कोणाची दुकान नव्हती, काय नव्हती. फक्त आमचे काका नारायण सीताराम जगे हे फक्त टाईल्स विकत होते 6 इंच बाय 6 इंचाची. बरोबर. काय तर ते विकायचे. तर ते मी यांना भेटलो आणि यांना सांगितलं तुम्ही तिकडनं आणतात, त्याच पैशामध्ये मी तुम्हाला इथे देईल, जागेवर देईल तुमच्या साईटवरती. मग त्यांनी पण ते कबूल केलं. त्याच रेटमध्ये देतो, कशाला आपण जायचं तिकडे. आणि तिकडे जाण्यापेक्षा आपलाच एक माणूस कोणीतरी धंद्यामध्ये उतरतोय आणि उतरलाय, फायदा होता, तुम्हाला फायदा. तर मग ते झालं, घराला लागलो. ते तर करता करता शाळेमध्ये मी मग 7वीला दिला नव्हता. तर 7वी दिला नसल्यामुळे तर मग थोडासा जरा चिडका, माझी प्रवृत्ती आहे चिडका, कशाला खोटा सांगायचं. तर ती चिड राहिली होती. आणि ते 2003ला त्यांचा ते संपत होता, संपला कालावधी, संपला तो कालावधी. तर मग मी 7वीला बोललो चल आता मी लावतो फिल्डिंग सगळी, तुला चेअरमन करतो. तर झाला, मी लावला ते सगळा सापळा. तर लावल्याच्या नंतर काही लोकांना मी नको होतो. तुमचे पण गट पडले का? नाही, गट म्हणजे असं आहे का, माझं शिक्षण नाही ना, हा शैक्षणिक क्षेत्र. आणि त्याच्या आधी पण मला भेरे म्हणत होते का तू ये रे तिथे. बोल साहेब मी ना धड वाचता येत ना धड लिहिता येत, मी तिथे येऊन करू काय, ते शैक्षणिक क्षेत्र आहे. पण ह्या 7वीमुळे मला तिथेशी त्या ह्याच्यात जावं लागलं. भरत कंटे बोलतो काय रे तू, मला मग भरत कंटे पण मला बोलला मग तू जा ना, बोलतो तू. बोललो मला कशासाठी मी जाऊ, काय करू तिथे जाऊ. बोलतो तुला काय अडचण आली त्या शाळेमध्ये, ते मी आहे ना, बोलतो. ओके. आणि तो चोपडीचा पतपेढीचा तो सगळा अख्खा हँडल करतोय, तो हुशार सगळा, म्हणजे सगळ्या बाबतीत हुशारच, तो हुशारच. मी सांगतो ना, खरोखर सांगतो, शक्तिपूर्वक तो हुशार. मग त्याचा इथं मला एक साथ मिळाली. मग मी उतरलो. तर काही लोकांना ते पटत नव्हता का हो काय करणार नाही. आता करणार नाही त्यांचा पण म्हणणं बरोबर होता, कशा की नक्षत्र हो काय करेल. तर माझ्याकडे मग किस्मतराव तात्या आले, हा अनंत शेलार आला, पुन्हा गजानन भाऊ शेलार आले, पाटील गजानन पाटील आले, गोविंद शेलार आला. असे 8-10 लोकांचा. आणि माझ्या घराचं काम नवीन बाहेर चालू होतं तेव्हा, पेट्रोल पंप. हा म्हणजे ब्लास्टर बिस्टर झाला होता, लादीचं पण काम इथलं हॉलमधलं. तर त्या जवळजवळ ते घर होत आला होता. तर हे सगळे बोलायला लागले. 7वी पण होतं त्यांच्याबरोबर. बोलतात आपण असं करू, 7वीला सेक्रेटरी करू आणि तात्याने चेअरमन करू. किस्मतराव तात्या बरेच वर्ष होते पण चेअरमन तिथे. तात्याने पण खूप केलाय. तात्याने एवढा कोणी नाही केला, मी सांगतो. तात्यांनी त्यावेळेला जे शिक्षक होते ना, पगार द्यायचे जेव्हा संस्था, शिक्षक आता आपल्याला 10 पाहिजे आणि 12ची गरज आहे, मग 2 दुसरे घेतले, उदाहरण सांगतो, तर मग त्यांचा पगार द्यायला लागायचा. तर मग ते पगार देण्याकरता पण काय नाही, तर तात्यांनी काय केलंय मला माहिती, मी बोलून पण दाखवलं, मीटिंगमध्ये आमच्या जनरल सभेमध्ये बोलून दाखवलंय. तात्या बोलतो जाऊ दे रे, पाड्याच बोलत होता, हाय पण जाऊ दे रे म्हणतात. पुढे जागीने त्यांनी हे करून ना मग तिथे तो पूर्तता करत होते. म्हणजे ते मिसेसचे म्हणून सांगतो, त्यांनी केलं ते कोणी नाही केलं. बाकी तसा नंतर जे मी केलंय मग ते कोणी नसेल केलं. कधी झाली माझी एंट्री 7वीमुळे, ह्या 7वीमुळे. मग तिथे जेव्हा सांगायला लागले का
सातवी तू चेअरमन सेक्रेटरी हो, तात्यांना आपण चेअरमन करू. सातवी माझ्या तोंडाकडे बघायला लागलं, तुला व्हायचं सेक्रेटरी, व्हायचं असेल तर तू नाही बोलतो, तू ठरवशील ते. तो ऐकल जो ऐकल तेव्हा त्यांनी सांगावा मी खरा बोललोय का खोटा बोललोय ते. तर बोलतो तू ठरवशील ते. मग बोलू मला तुला चेअरमन करायचं आहे काय. मग तात्या सेक्रेटरी होणार नाही, कारण ते चेअरमन झालेले आहेत, ते बऱ्याच वेळा झालेले आहेत. किंवा तू दुसरा कोण हे कर, तर नाही. मग बोलतो तू ठरवशील ते. मग बोलतो सेक्रेटरी मला व्हायचं. सेक्रेटरी मग कोणी बाकीचं तिथेशी हे नाही. मग मी झालो तर कमिटी आणली, मी सेक्रेटरी निवडून पण आलो काय. त्यांची झाली 4-4 कामं. तर आर्थिकचं तर आपल्याला जे पहिल्यापासून सुरुवात उभ्या आयुष्यात नाही कधी नाही आपण ते हे केलं. त्यावेळेला मी 8 लोक घेतली होती, आज पण ते आहेत. त्यांना पण आता 3 आणि 23-26 काय आता सगळी लोक आहेत, त्यातला एक पण रिटायर नाही झालेला. तर आम्ही बाकीचा जर भ्रष्टाचार त्यावेळेस तुम्ही सेक्रेटरी असताना तर काही लोकांना कामाला लावलं. हा, किती लोकांना 8 लोक. 8 म्हणजे 4. मी 1 रुपया नाही घेतला. त्यांनी सांगावा तर मी त्यांच्या 1 रुपयाला तरी हात लावलाय का. मग मला गरजच नाही ना, मला देव देतोय तर मी काय त्यांचे घेऊ. आणि त्यांचे जर ते पैशावाल्याची जर पोरं असती तर ते इथे नोकरी कामाला लावायचे, तुम्ही पैसे 1 रुपया नाही घेतला. चहा पण नाही प्यालो. चहा पण प्यायचो होता आपल्या खिशातून प्यायचो. तिथं काय कॅन्टीन होती, ती पण आपणच नेली होती का, बाहेरच्या मुलांनी खावा नाही म्हणून ती कॅन्टीन. त्याच्यावरनं पण राजकारण झालं. अरे मी बोललो ते ब्राह्मण आहे, भले थोडीशी कमी देईल पण चांगली देईल. त्याच्यावरनं पण सगळ्या काय बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. आणि मग त्यांना जे आपण घेतले, आज पण कोणी पण सांगावं ना का कोणाकडनं आपण 1 रुपया घेतलाय म्हणून. फक्त मला 1 जणांनी हे आणून दिला होता, मच्छी आणून दिली ती भालेकरने. आणि त्यांना पण माहिती आहे का हा काय बाकीच्या गोष्टीला काय हे नाही करणार. तर त्याने एक मोठा मच्छीचा हे फ्राय करून आणून दिला होता. आणि एक शांतारामने, तो बोलतो का मला तुला जेवण द्यायचं आहे. मी बोललो मी जेवत नाही, मला नको, मी घरीच खातो, चटणी भाकर पण खातो, तूप रोटी पण खातो. चटणी भाकर पण खातो, तूप रोटी पण खातो. तर बोललो मला तुझं जेवण नको. नाही बोलतो तुला घ्यायलाच लागेल, द्या. मग त्यांनी तेव्हा 1 वेळा आम्हाला जेवण या 7वीच्या बेड्यावरती दिला होता. आणि तेव्हा आम्ही मग बोललो मला एकट्याला नाही पाहिजे. एकंदरीत म्हणजे तुमची सेक्रेटरी असतानाची अशी वाटचाल झाली. हो. म्हणजे बऱ्याच लोकांना कामालाही लावले. हो. शाळेची प्रगती केली. शाळेचं नवीन इमारत वगैरे तुमच्या वेळेस ती झाली. इमारत तर झाली. पुन्हा एक स्वप्न होता त्यावेळेला, ते रिंकू पाटीलचा उल्हासनगरच्या याच्यामध्ये एक प्रकरण झालेला होता. उल्हासनगरला ते ऍसिड विसिडचा ऍसिड टाकून तिला आता ते हे केल्याच्या नंतर थोडासा म्हणजे असं का, मग मुलं पालक बाहेर पाठवायला मुलांना घाबरायला लागले. आणि ते माझ्या लक्षात आलं का मुलं आता शापूरला पण पाठवायला नाही बघत. काय शापूरला होता कॉलेज, रिंकू पाटील प्रकरण. हा, त्याच्यामुळे मग मी बघितलं का मग कसं काय करायचं. तर पैसे तुम्हाला सांगितलं ते नसल बहुतेक याच्यात आला नसल, पण 1,08,000 होते, बाकीच्यांना देणार होता. तर ते रिंकू पाटीलचा मग आपली मुलींना नाही पाठवणार, ते ठोल्यांना कोणी पण पाठवली पोरांना, पण मुली आणि मुली हुशार, मुलींना चांगली टक्केवारी, हुशार, चांगला सगळ्या काय बाबतीत. तर मग ते वंचित राहतील. मी परवानगी आणली काही तुमच्या माझ्यासारख्या ओळखीचे पकडून, आणि सायन्सची परवानगी आणली. सायन्स ओके. आणि 11वी-12वी सायन्स. तर परवानगी आणली, तिथे पण राजकारण केलं. काय लोकांनी तो तुमचा टेलर बिलर आहे ना, तो गायकर टेलर बिलर इथला गेरशाचा कोसल्याचा आहे तो काळा. तर त्याच्या मुलींचे पण ॲडमिशन घेतले. मग काही महाभागांनी जाऊन ज्यांच्या तिथं नावं असतात, सगळं काय असते, ॲड्रेस असतो, गाव असतो, सगळं असतं. तर काही महाभागांनी जाऊन सांगितलं का ते नवीन आहे, तुमच्या मुलाची नुकसानी होईल. तो ताप झाला, लोक ॲडमिशन कॅन्सल करायला लागले. काय त्याला बोलू
ते 11वी-12वीचे जे म्हणजे सायन्सचा वर्ग तुम्ही चालू करायला घेतले, त्यांनी ऍडमिशन जवळजवळ म्हणजे ते कॅन्सल करत होते. मग ती 11वी-12वी चालू केलं की नाही, कसं काय? 11वी-12वीला आज तिथे ऍडमिशन नाही मिळत. आजच्या परिस्थिती, आता तुम्ही पण पत्रकार आहात, जाऊन बघा तिथे काय परिस्थिती आहे, मिळत नाही. आणि जर घ्यायची म्हणजे तुम्ही सुरू केलेलं त्याचा आता मोठं चांगलं चाललेलं आहे ते. आणि मुलांची व्यवस्था होते, त्या माझं समाधान मला पण, आणि मला त्या मुलांचा आशीर्वाद पण, का बाबा बाहेर जायला लागलं. तुम्ही सेक्रेटरी असताना म्हणजे सायन्सचा वर्ग वगैरे पण तुम्ही चालू केला, 11वी सायन्स? हो ओके. हो. नंतर माझी ही पण इच्छा होती का कॉलेज पण चालू करायचं. आम्ही ते जाधव साहेबांच्या तिकडची भेवंडीला कॉलेज आम्ही बघून आलो. जोशी मॅडम होत्या त्यावेळेला, भेरे साहेब होते, रमाकांत होता. आम्ही सगळे कंपनी जाऊन 2-3-4 गाड्या होत्या आमच्याकडे, सगळं फिरलो आम्ही ते त्यांचं कॉलेज. आणि ते चालू करायचं मला, मी बोललो निसा मुलांना हे नाही करायचं, तर त्यांना आपण त्यांच्या याच्यावरती पायावरती उभे करूया ना. मेकॅनिकल झाला तर कुठेतरी 4 पाने घेऊन उभा राहिला, काहीतरी रोजी म्हणजे त्यांना इंजिनिअरिंगचं पण सगळं होतं. बँकिंग सगळं बघून आलो होतो आम्ही, सगळं बघून आलो होतो. मी आता ऐकलंय की आता इलेक्शन आहे, इलेक्शन लागलंय का आता? हा, लागला ना. 24 तारीख आहे. मी उभा राहतोय पुन्हा. देवाने त्याच्याच करता मला जगवलेलं असं मला तरी वाटतंय का हे लाचचं काम बाळूजगेच्या हातातून व्हायला पाहिजे. आणि बाबा ती जे पुन्हा जी काय राहिलेली कसली बरीचशी कामं आहेत. माझा पण एक तो स्वप्न होता. मागे पण मी ज्या वेळेला 50,000 चेक दिला त्यावेळेला, बाबा ते टीचर रूमला तुम्ही हे द्या, AC BC द्या, बाहेरची लोक येतात, सकाळी बनवलेला असता डब्बा, आणि मग ते कुठल्या तरी वातावरणात खातात, तर चांगल्या प्रकारे द्यावा. त्याच्याकरता मी मागे एक 50,000चा चेक पण दिलेला होता. तुम्ही सेक्रेटरी पदासाठी उभे राहणार आहात? हो. मग काय साध्य करायचं? काय ना, मला ती शाळा आणखी चांगली डेव्हलप करायची आहे. अख्खी शाळा जर एसटी नाही केली ना, मी तुम्हाला तोंड नाही दाखवणार. तुम्हाला संधी मिळेल तर तुम्ही? संधी मिळेलच. मी काम केलेलं आहे. मला मुलांचा आशीर्वाद आहे, पालकांचा आशीर्वाद आहे. मला नक्कीच हे होईल, मिळणार संधी, आणि मी करून दाखवणार, ते करून दाखवणार. आणि अहो, मी तिथला कोणाचा चहा नाही प्यालो, कधी संस्थेचा चहा नाही प्यालो मी. आणि कुठला बिल नाही मी करून ठेवला 80,000चा बिल नाही केला मी. आणि मी देत राहिलो. आणि माझी बँक देनाच बँक आहे ती, लेना बँक नाही, कोणाकडनं काय नाही मी घेतला तर देव मला बघून घेईल. माझं जायची वेळ आली आता, काय मागता एवढाच का मला देवा शेवटची इच्छा आहे का मला शेवटचं सेक्रेटरी हो आणि माझ्या हस्ते शाळेचं? हो, चांगल्या प्रकारे. आणि ते स्वप्न माझं पहिले पण होता, पण लोकांनी काही गोष्टी हे करून त्याचा दुरुपयोग करून, नाहीतर डबल जर मी पुन्हा दुसऱ्यांदा जर मला जे खोटेपणा नसता केला आणि दुसऱ्यांदा जर मला संधी मिळालीच असती, खोटेपणा नसता केला तर, आणि मग जर ते झालं असताना, तुम्हाला सांगतो साहेब, मी त्याच वेळेला ती शीश महल बनवायची स्वप्न होता. आणि त्यावेळेला कॉलेज झाला असता तो, त्यावेळेला 2006 साली 7-8 परत झाला असता तो तयार कॉलेज. अहो, जागा म्हणजे तुम्ही ते एकनाथ दादा दानकरांना विचारा, विद्याधर जाधवांना विचारा, यांना जागा बघायला मी लावली. जागा त्यांना नेऊन तुम्ही दाखवली होती? नाही, जागा नेऊन दाखवण्यापेक्षा तुम्ही जागा बघा, त्या जागेवर पैसे देताना माझ्याकडे या, मी पैसे देईल त्यांना, टोकन म्हणजे ॲडव्हान्स, बयाना काय म्हणतात ते मी देईल. आणि मग बाकीचे पुढचे पैसे कसे जमा करायचे ते आपण सगळ्यात मिळून करू ना. नक्की झालं काय तुमचं नंतर होण्याचा बोलला तर हेच ना, का बाबा बाळू जगे मोठा होतोय ना. आज ग्रामपंचायतमध्ये पण तेच, काय बाळू जगेच मोठा नाही होऊन द्यायचं. काय कामं माहीत काय सुचवले, काय कामं वाईट केलेली आहेत? काय नाही वाईट, सगळी चांगलीच कामं केलेली आहेत. आणि पक्की इच्छा होती का कॉलेजचा. अहो, त्यावेळेला जागा पण स्वस्त होत्या. आज 2006 साली. हो, 2006 साली. 6च्या नंतर मग मी माझी जागा नेऊन दाखवली. ते जाधव साहेब, काय त्यांचं नाव मी कधी माझ्या लक्षात नाही, भेवंडीला मोठा कॉलेज आहे त्यांचं, तिथे आम्ही सगळे गेलतो. ते जोशी वहिनी पण होत्या, भेरे साहेब होते, रमाकांत होता, हे बाकीचे पण सगळे होते. तर तिथे सगळं बघून आलो ना. मग मी त्यांना ते हे केलं का तुम्ही त्यांचा मेन जो आहे
त्यांना सांगितलं तुम्ही माझी जागा आहे, आता जागा त्याच्यात करू शकतो का हा त्याच्यात ते बघा माझ्याकडे बरेच 2-3 जागा आहेत 2-3. तर मग त्यांना ते पाषाणीची जागा बोलले का ठीक आहे करायला हरकत नाही, करायला हरकत नाही. तशी जी नाटकं चाललेली तर त्यावेळेला देवेंद्र साळुंखेंनी एक पत्र दिला, अर्ज दिला का बाळू जगेंनी जागा द्यावी नाही संस्थेला म्हणून. हो आहे ते पत्र पण त्याच्याशी आहे द्यावी नाही, आणि तो करत असेल तर आमच्यासारखे त्याला मदत करतील ओके कॉलेज करायला. म्हणजे त्यांचं तुम्हाला समर्थन होतं हो कॉलेज हो हो. मग यांच्यामध्ये यांना नाही द्यावी असं त्याचा म्हणणं होता. तू कर, तुझ्या मागे दुसरी लोक पण आहेत असं, आणि त्याचा खरा होता, ते खराच होता. देवेंद्र आहेत माझ्या मागे लोक, माझ्या मागे लोक आहेत. मी आणखीन पण काय करायला घेतलं तरी पण लोक आहेत माझ्या मागे. एकंदरीत आता तुमचं म्हणजे शेवटची इच्छा काय आहे, म्हणजे बाबा काय शाळेसाठी काय करावं? आता शेवटची इच्छा म्हणजे आता खऱ्या अर्थाने तो कॉलेज गेला, जो टेक्निकल आला तुमचा, तो इंजिनियर आला तुमचा, तो बाकीचा काय आला, तर त्या कॉलेजला आता व्हॅल्यू नाही राहिली. आता जर करायचं असलाच काय तर मेडिकल कॉलेज होऊ शकतो. हो नाही आपल्या परिसरात नाही आहे, आणि करायला घेतला तर पण हे असे जर तांगड्या मुठ्यांसारखे जर ओढले तर कुठून होणार ते? बरोबर काय आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मी मागे ते शंकर मंदिराच्या बाबतीत पण मी बोललो होतो, 5 लाख रुपये मी देतो, चला माझ्या बरोबर. असं काय तर ते प्रवृत्ती दिसत नाही लोकांची कुठल्या काय गोष्ट करण्याची. तुम्हाला संधी मिळेल तर तुम्ही प्रयत्न करणार आहात? संधी मिळाली नाही, संधी मला तर जर मी काय आरामखोरी केली असेल तर मी पडेल. ओके तुम्हाला माझा आत्मविश्वास आहे. जर मी त्या संस्थेशी, त्या शाळेशी, त्या मुलांशी, त्या पालकांशी जर काय बेमानी केली असेल, त्यांचा काय खाल्लेला असेल, निसा खाल्लेला पण असेल, तरी देव मला माफ नाही करणार. त्या मुलांच्या पैशातनं, पालकांच्या पैशात 100% तुम्ही निवडून याल. हो, सेक्रेटरी व्हायला आशीर्वाद आहे त्यांचा मला. आणि झाल्यानंतर बघा तुम्ही 3 वर्ष फक्त जगलो पाहिजे. मला तो एक थोडा डाऊट येतो, माझी तब्येत थोडीशी अधून मधून कधी कधी बिघडते. हे बघा तुमचा जर विचार चांगले आहेत आणि महत्वाकांक्षा तुमच्याकडे आहे तर तुम्ही नक्की देवानी मला त्याच्याच करता हे लास्टचा काहीतरी माझ्या हातातून घडावं म्हणूनच आजपर्यंत मला देवानी ठेवलंय. आता काही करू असे हे झालेले आहेत काही ते, पण देवाने जो ठेवलाय मला तर आणखीन काहीतरी माझ्याकडनं करून घ्यायचंय आणि करणार होईल. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.